हाय, दिस इज मी डोक्यावर हंडा नेताना कॉज माझे घरचे म्हणतात तू असशील भारी पण नॉट घरी. खूप दिवसांनी शांत झोपून काल रात्री काढलेल्या रांगोळीची अवस्था बघून मी आमच्या वाड्यात पोहोचले. तोपर्यंत आमच्या घरातल्या लेडीजने ऑलमोस्ट सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला होता. यात्रा हॅज स्टार्टेड व्हेन यू सी गजरे आणि हार, कझन डान्सिंग रँडमली, आत्या गिव्हिंग मिठाई आणि आजीच्या नेल्सवर पॉलिश. अशा प्रकारे 17 वेळा मध्ये मध्ये करून मन नाही भरलं म्हणून माझ्या प्लेटमधले ऍपल्स पण ढापले. कॉज ऑफकोर्स वी एट, बट वी ऑल्सो नीड टू ईट. तुम्ही चांगल्या लाइटिंगमध्ये फोटो काढत असलात तरी आईला पाणी भरण्याची घाई असते. फायनली सर्वांचे आउटफिट चेक करून आम्ही रेडी झालो पालखीसाठी. हम इतने लकी है, पालखी बरोबर आमच्या घरासमोर थांबते, सो देवीला मन भरून पाहता येतं. पीपल हू कॅरी पालखी आर बेअर फुटेड अँड आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर देम. कारण मेच्या तळपत्या उन्हात 6 किलोमीटर बिना चप्पलचं चालणं इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ टी. मग लेडीजचं हळदी कुंकू चालू असताना दंडासने सुरू झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष असे बरेच लोक दंडासने घेतात. मग देवीच्या दर्शनाची तयारी करत 1200 ग्रॅम डोक्यावर 2400 ग्रॅम ओढणी घेऊन वी रीच्ड आवर मंदिर. मंदिराचा पेंट फिकट आहे पण यात्रेला सगळे जमल्यावर परिसर खूप रंगीबिरंगी दिसतो. दंडासने घेणारे आधी दर्शन घेतात आणि मग बाकी गावकरी. एकच दुःख होतो मला यात्रेत अँड दॅट इज दिस उद्ध्वस्तिफिकेशन ऑफ रांगोळी. एनिवेज मग लाईन मध्ये 10 मिनिटं प्रतीक्षा करून आम्ही आलो तामजाई देवीच्या दर्शन घ्यायला, ज्यात गोंडा लावणे, हार घालणे, दिवाबत्ती करणे आणि फायनली दर्शन घेणे. पालखी सोबत प्रत्येकाची मनसोक्त छायाचित्र घेऊन वी वेंट महादेवाकडे. नंदींच्या कानात गपचूप इच्छा सांगून रस्त्यावर दिसेल त्या झाडाच्या सावलीसाठी हवरेपणा करून आम्ही पोहोचलो वाड्यात. यात्रेतला माझा आवडता भाग म्हणजे सगळे एकत्र जेवणे. काका, मामा, आत्या, मामी आणि सगळे शेजारी. आमच्यात पुरणपोळीची आमटी कमीत कमी 2 वाट्या प्यायल्याशिवाय उठायचं नाही. फिर इस छुटकू को प्रॉमिस किया हुआ आईस्क्रीम खिलाया अँड लुक ॲट हर 2 दात वाली खुशी. समर्स कम विथ ह्यूज वॉटर क्रायसिस, सो प्रत्येक घरातले 2 सदस्य विहिरीवर पाणी भरतच असतात. आज आम्हीही हातभार लावला. मग खूपच काम केलं ना, म्हणून पप्पांनी कलिंगड कापलं जे आम्ही 5 मिनिटात साफ केलं. ड्यूरिंग यात्रा आप चाहकर भी नहीं सो सकते बिकॉज आपके 5 मीटर के अंतर पर पूरा गाव मस्ती मजाक कर रहा होता है. मग संध्याकाळचा चहा पिऊन आत्या सकाळी मंदिरात नाही येत, मग संध्याकाळी त्यांचं फिट चेक करून बघू तरी काय दुकाने आलेत म्हणून वाड्यात गेले तेव्हा हा ड्रॅगन फ्लायचा सुसाईड प्रयत्न बघितला. मग त्याला आयुष्य खूप सुंदर आहे म्हणून बाहेर काढलं आणि आईस्क्रीम खाता खाता 2 तास पद्धतशीर गॉसिप सेशन रंगवलं. नारळ एका ठोक्यात फोडायचा म्हणून याने इतका जोर लावला की त्याचे 4 तुकडे झाले आणि पाण्याची गंगा जमुना. मग जेवण करून दारासमोर बसून शेजारच्या छुटकू नंबर 2 ला त्रास देऊन खूप झोप आलीये म्हणून फर्स्ट फ्लोअरला जाऊन 2 तास उनो खेळलो. आणि वाईल निद्रा देवी थोडी थोडी प्रसन्न होत होती, पालखी परत आली आणि यावेळी गावकरी डाव खेळतात, ढोल वाजवतात, गुलाल उधळतात म्हणून याला छबिना असं म्हणतात. दारासमोर असल्यामुळे त्यांचं चहापाणी करणं इज अ रिच्युअल. ऑल द मेल्स आर कलर्ड पिंक अँड सम ऑफ अस टू. या छोट्या मुलांचा लेजिम करताना जोश बघून आय वॉज स्टंड. इतक्या रात्री 2 वाजता एवढी एनर्जी. इथे झालं की माळावर परत लेजिम अँड लुक हाऊ मेनी पीपल हॅव गॅदर्ड. बसायला जागा नाही मिळाली म्हणून रॅन्डम लोकांच्या बाईकवर आसनस्थ होऊन लेजिम बघून झोपी गेलो.